हा, आता यामध्ये काय दिलं बघा, अकॉर्डिंग टू बोर्स थेरी, हायड्रोजन ॲटम Z1 रेशो ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम वेव्हलेंथ ऑफ विच सिरीज, लायमन सिरीज. म्हणजे लक्ष द्या, पहिल्यांदा तुम्ही फॉर्म्युला लिहा, पटपाट होतोय म्हणून. 1/λ इज इक्वल टू R 1/n² मायनस 1/m². 1/m². आता कुठली सिरीज आहे? सिरीज आहे पहिली L लाईन, त्यामध्ये N फिक्स असतंय किती? 1. बरोबर? इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? आता ऐका, लक्ष द्या. मग मॅक्झिमम साठी फॉर मॅक्झिमम आणि दुसरं मिनिमम. मॅक्झिमम साठी एम घ्यायचा पुढचा नंबर, म्हणजे N+1 किती? मॅक्झिमम साठी N काय घ्यायचं? एम नेहमी घ्यायचं N+1 जे 2 होणार. बरोबर की नाही? आणि मिनिमम साठी एम घ्यायचं इन्फिनिटी, मिनिमम वेव्हलेंथ साठी एम घ्यायचं काय? इन्फिनिटी, एल्वेज. इज इट राईट? हा. आता मग कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करायचं बघा, लक्ष द्या. कॅल्क्युलेशन करताना N², आता लायमन सिरीज आहे, N1 आहे ना, त्यामुळं कॉमन सेन्स वापरा. 1 कसाला 1 का आलं? मायनस M² किती? 4. कळते काय? सगळं बुक मध्ये आहे ईशान. 1 - 4चा अर्थ काय आला? 1/1². 1. 1/m² किती आहे? M किती आहे? 2. 2चा स्क्वेअर 4. म्हणजे हे कॅल्क्युलेशन किती येईल? हे कॅल्क्युलेशन 4 - 1 3/4. ऐका, लक्ष द्या. बट आपल्याला ह्याचं उलट करायचं असतं. लॅम्बडा मॅक्झिमम साठी वी हॅव टू इन्व्हर्स इट. इज इट राईट? म्हणून 4/3R. हे सगळं फॉर्म्युला लिहित बसायचं नाही सारखा. रेफरन्सचा फॉर्म्युला लिहिलाय आपण. लॅम्बडा मॅक्झिमम तर फार मिनिमम तर फार सोपा आहे. कॅल्क्युलेशन एकदा दाखवतो. 1 मायनस 1/∞ म्हणजे काय? 0, म्हणजे 1च येणार ना. आणि त्यामुळे लॅम्बडा मिनिमम काय येणार? 1/R. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? अंडरस्टूड? मग आन्सर विचारलंय मॅक्झिमम बाय मिनिमम, म्हणजे काय आन्सर येणार? 4/3. अंडरस्टूड एव्हरीवन? कसं सॉल्व्ह केलं का आलं? एक्झाम मध्ये लक्षात नाही राहिलं तर असं ह्या वेळेला जायचं. म्हणजे लॅम्बडा मॅक्झिमम अपॉन लॅम्बडा मिनिमम, आणि हे टाईप जास्त विचार एक्झाम बोर्ड असं विचारतात. आता 4/3R 4/3 सॉरी 4R 4/3R अपॉन 1/R. हे R कॅन्सल होतं, म्हणजे ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन दाखवायची गरज नाही. 4/3R इंटू वॉट? R होणार, R गेट कॅन्सल, म्हणजे आन्सर काय आलं? 4/3. अंडरस्टूड? ओके. हे मी काल नोट्स मध्ये सुद्धा आहे.